अजित पवार यांच्या मृत्यूवरून भोंदू खरातवर एक मोठा आरोप झालाय। अजित पवारांचे शेवटच्या 4 दिवसातच खरातनं मोठ्या प्रमाणात बँक व्यवहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। या व्यवहारांवरून विविध शंका कुशंका वर्तवल्या जात आहेत। पाहूया हा रिपोर्ट। अजितदादांच्या अपघाता दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर पैशांच्या व्यवहारांचे अनेक मेसेज आल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानियांनी केलाय। बारामतीत 28 जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला। याच दिवशी भोंदू अशोक खरातच्या खात्यावर समता पतसंस्थेकडून पैशांच्या व्यवहाराचे अनेक मेसेज आले। दमानियांच्या दाव्यानुसार समता पतसंस्थेकडून खरातच्या मोबाईलवर 27 जानेवारीला 17 मेसेज आले, 28 जानेवारीला 19 आणि 29 जानेवारीला 10, तर 30 जानेवारीला 8 आणि 31 जानेवारीला 8 मेसेज आले। हे सर्व मेसेज आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीचे होते। या व्यवहारांच्या तारखांवर नजर टाकली तर अजित पवारांच्या निधनाच्या 1 दिवस आधी, निधनाच्या दिवशी, निधनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या 4 दिवसात खरातच्या खात्यावर सर्वाधिक व्यवहार झाले। धक्कादायक म्हणजे पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल कोणत्या महिन्यात खरातला किती मेसेज आले याचे आकडे दमानियांनी दिलेत, ज्यामध्ये जानेवारी महिन्यात आणि खास करून अजित पवार यांच्या निधनानंतरच्या 3 दिवसात सर्वाधिक आर्थिक व्यवहारांचे मेसेज आहेत। सप्टेंबर 2025 ला खरातच्या मोबाईलवर आर्थिक व्यवहारांचे फक्त 9 मेसेज आले, ऑक्टोबरमध्ये 9, नोव्हेंबरमध्ये 83, तर डिसेंबरमध्ये 8 आणि जानेवारीमध्ये खरातला तब्बल 129 मेसेज प्राप्त झाले। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 8 आणि मार्च महिन्यात फक्त 1च मेसेज आला। थोडक्यात जानेवारीमध्ये आणि ते सुद्धा अजित पवार यांच्या निधनाच्या 4 दिवसांनी खरातला आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिक मेसेज प्राप्त झाले आहेत। 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत। 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत। 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे। कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे। तुम्ही आता त्या मेसेजेसचा उल्लेख केलाय, काय वाटतंय या अजित पवारांच्या अपघाती निधनाशी काही संबंध असावा असा तुम्हाला शंका वाटते? दाट शक्यता आहे आणि ती शोधली गेली पाहिजे। कारण अमुक दिवशी जेवढे मी तुम्हाला जसं म्हटलं सगळ्या महिन्याचे किती आहेत ते बघितले, महिन्याभरात सुद्धा 8च्या वर नव्हते, हे दिवसाला 19 आलेत। आणि जसं मी म्हटलं 27 ला 17, 28 ला 19, हे कसे आले एवढे मेसेजेस, काय ट्रान्झॅक्शन झालेत त्या समता पतसंस्थेत, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत आणि त्या येतील। अपघाताच्या काही महिने आधी अजित पवार यांच्या घराबाहेर जादूटोणा झाला होता। अपघातात जी विमान कंपनी वादात आली त्या VSRच्या विमानातून भोंदू खरातनं अनेकदा प्रवासही केलाय। भोंदू खरातनं ज्या काही नेत्यांच्या फोटोवर फुली मारल्याचा आरोप आहे त्यामध्ये एक फोटो अजित पवारांचाही असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्या निधनाच्या 1 दिवस आधी, निधनाच्या दिवशी आणि निधनाच्या दुसऱ्या दिवशीही भोंदू खरातच्या खात्यावर मोठे आर्थिक व्यवहार झालेत। या 4ही गोष्टींचा संबंध पाहता अजित पवार यांच्या अपघातासोबत खरातचा काही संबंध आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले। दमानियांच्या आरोपानंतर रोहित पवार यांनीही प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। अजितदादांच्या अपघाताच्या 1 दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना CIDने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.